वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। मुंबईतल्या आझाद मैदान इथे धनगर समाजाच्या घटनात्मक एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केलंय। गेल्या 9 दिवसांपासून दीपक बोराडे उपोषण करतायत। या आंदोलनाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांच्याकडून केला जातोय। दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सुद्धा इथे पोहोचले आणि त्यांनी या उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। आझाद मैदान इथून दीपक बोराडे यांनी धनगर आरक्षणासाठी उपोषण सुरू केलंय। गेल्या 9 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे आणि इथे धनंजय बोराडे यांना धनगर आरक्षणाच्या बद्दल पाठिंबा देण्यासाठी दीपक बोराडे यांना धनगर आरक्षणाच्या करता पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील सुद्धा इथे पोहोचलेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत आझाद मैदान परिसरातले। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। धनगर आरक्षणाचा विषय हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा विषय आहे आणि यात विविध संघटना या आक्रमकपणे बाजू मांडतायत। त्यातच धनगर समाजाचा घटनात्मक एसटी आरक्षणात समावेश होऊन त्यांना ते आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबईतल्या आझाद मैदानात गेल्या 9 दिवसांपासून दीपक बोराडे यांचं हे उपोषण सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सुद्धा पोहोचलेले आहेत। सगळ्यांना जय शिवराय, सगळ्यांना जय मल्हार। थांबा ना, आपल्या गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदान मुंबई येथे बोराडे भाऊंचं आमरण उपोषण सुरू आहे। त्या निमित्तानं आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलोय। आम्ही ताकदीनं तुमच्या सोबत येत, काही काळजी करू नका। माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे। एकतर समाजातल्या लोकांना कधी विनंती करायची नसते। विनंती हा शब्द सरकारसाठी असायला लागतो की अमुक अमुक मागणीची आम्ही तुम्हाला विनंती करतो। तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणण्याचा अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं। तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या, आम्ही आज जे काय या व्यासपीठावर बोलतो ते इमानदारीनं बोलतोय। माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे। पुन्हा तोच विषय सांगतोय की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसते। तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकाही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे। त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही। तुमच्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला नसेल कोणी बोलत, पण मी बोलतो। काही कमी नाहीये आपल्याकडे देण्यासाठी, बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडे। परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले, आपल्याला काम बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं। ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो। आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णू भैयाचे बी फोन सुरू होते।
त्याची लय मला तळतळ वाटायची. सारखं सारखं त्या कुरड्या भयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहायला पाहिजे. त्यावेळेला म्हणलं मी राहतो उभा, पण मी याचं म्हणलं पुन्हा टुंग टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हता. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोलू. मी तर म्हणतोय पिढ्याना पार आपण मरूच तर ही मिटतच नाही काही. हे म्हणते त्याच्यात जाऊ नको, ते म्हणते याच्यात येऊ नको. आणि मग जातो कुठं? ऊस तोडायला. मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली. एक धनगरांनी मराठ्यात यायचं नाही, मराठ्याने धनगरात जायचं नाही. मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे, दोघांच्या पोराने ऊस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पडा, धनगरांनी बाहेर पडा. आमच्यात जे असे काड्या ठोकणाऱ्या अवलादी होत्या, इतके काड्या लावणार ना असा खेळ भांगविणार, पण आम्ही जुळून जुळून जुळून, मी तुम्हाला सांगायचं म्हणलं मी घोडे लोवून म्हणायचं, पुढे ठेकायला आणले. माझी तळमळ प्रामाणिकपणा नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतो. चौंडीच्या 3 वर्षापूर्वीचा विषय आठवतो मी. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, होण्या काय होत पण लढा. पण लढायला तुम्ही असे येतात जस काय तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठत येत तिसरा चालला घरी, तो घरी पोहोचला की नाही चौथा येतो. असं होणार नाही. तुम्ही रिक्षा, टेम्पो, जिपा काय काय ना करा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे, आरक्षणच मिळत आहे. आरक्षण पुढे जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला, आता दुसरी तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुढे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे लई सोपं. कधी काय नाही हो नेतृत्वात पत्र ज्ञान घेणं नेता नाही. माझ्या पुढे बघा मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते. आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस विमानानेच फिरवतो. मग ते नेता नको, फुता नको, तिला पुढेच नको काय. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत, तुमच्याकडे खरंच सांगतो चांगले चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईल ते होईल, पडा त्यांच्या पाय जाऊ. मी म्हणतोय म्हणून का मी जाऊ पाय पडायला तुमच्यावरच. गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरामात राहा.